परमात्मा वासी सत्संगा गंगा गुरु जय रविदास सिकंदर जैसे गुरु पुकार गए नहीं सहायक कहे वेदाचारी गुरु जय व्रत और पूजा कोटि नर ध्यावे स्वामी कोटि नर ध्यावे गुरु बिन मुक्ति न होई गुरु बिन मुक्ति न होई धर्मत दुख पावे अमर कथा है तुम्हारी आते यम फांसी गुरु जय रविदास उस्माननगर के चेयरमैन मुख्याध्यापक आदरणीय राहुल संत यांचा सत्कार ते माजी उपसरपंच माजी ग्रामपंचायत सदस्य व राजू घनश्याम संत देत असतील त्यांचा सत्कार यानंतर ग्रामपंचायत सदस्य गंगाधरजी भीत माजी ग्रामपंचायत सदस्य राजस्थान जिल्हा परिषद सदस्य नागेश संतकरजी जो आध्यात्मिक क्षेत्राला जोडले त्यांचा सत्कार नारायण मामा हराळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्य सुमनाने सगळ्यांचा सत्कार देशाचं महत्व या देशाची महानता ही वेळोवेळी त्या परीने त्यांच्या समाजाला जनजागृतीचं काम हे अनेक संत महंतांनी केलेलं आहे। त्याचपैकी एक गुरु रविदास महाराज आपल्या भारत भूमीवर जन्माला आले। भारत देशातील पवित्र स्थान असं जे काशी विश्वनाथाचं स्थान म्हटलं जातं त्या काशी गावाच्या जवळ सिहोर येथे गुरु रविदास महाराजांचा 1377 मध्ये जन्म झाला आणि 1528 पर्यंत गुरु रविदास महाराज हे समाजामध्ये होते, आपल्या सोबत होते। 28 साली त्यांचं निर्माण झालं। म्हणजे गुरु रविदास महाराजांना 151 वर्ष हे दीर्घ आयुष्य असं लाभलेलं आहे आणि या आध्यात्मिक आणि पवित्र अशा स्थानी ज्यांचा जन्म झाला ते एका चर्मकार कुटुंबामध्ये गुरु रविदासांचा जन्म झाला। गुरु रविदास महाराज हे एक पाटी होते। सगळ्या भाषांचं ज्ञान संस्कृत, मराठी, हिंदी, तामिळ, पंजाबी अशा सगळ्या भाषेचं ज्ञान गुरु रविदास महाराजांना होतं। गुरु रविदास महाराजांचा जो सामाजिक विचार आहे, जो क्रांतिकारी विचार आहे तो गुरु रविदास महाराजांनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित केला। समकालीन असलेल्या अनेक गुरूंनी ही चळवळ चालवलेली होती। देशावर जी परकीय सत्ता होती आणि या परकीय सत्तेच्या अधीन आपली जी गोरगरीब आणि जनता ही गुलामगिरीमध्ये होती, या सगळ्यांना संघटित करून या सगळ्यांना आपल्या परंपरेचं, आपल्या देशाचं महत्व पटवून देण्याचं काम गुरु रविदास महाराजांबरोबरच अनेक संत महंतांनी केलेलं आहे। आपल्या देशामध्ये तत्कालीन परिस्थिती खूप बिकट होती।
गुरु रविदासांच्या अगोदर 300-400 वर्षापासून साधारणतः देशामध्ये वेगळ्या प्रकारची एक अस्थिरता, असमानता, अस्पृश्यता, विविध अशा लाखो रोगांनी आपला ग्रस्त असलेला हा भारतीय समाज होता. यामध्ये गुरु रविदासांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये एका पिछड्या जातीमध्ये जन्म घेतल्यामुळे अतिशय विद्वान असूनही प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजाला उद्बोधन करण्याचं काम केलं. आणि एक वेळ अशी आली की गुरु रविदास महाराजांचं महत्व सगळ्या देशाला पटायला लागलं. गुरु रविदास महाराजांनी अनेक संदेश दिलेले आहेत, त्यातले फक्त 2 संदेश मी प्रास्ताविक रूपाने आपल्या समोर सांगतो. गुरु रविदास महाराजांनी समतेचा पुरस्कार केला की या देशामध्ये कोणी उंच नीच नाही, या देशातले सगळे नागरिक जे आहेत ते एकमेकाचे बांधव आहेत आणि इथे सगळेजण एकत्र नांदले पाहिजे, एकत्र राहिले पाहिजे. पण गुरु रविदास महाराजांचा एक प्रसिद्ध दोहा आहे, ऐसा चाहूं राजमय जहां मिले सबन को अन्न, छोट बडो सब समभय से रविदास रहे प्रसन्न. जिथे अशी पंगत बसली पाहिजे की जिथे सगळेजण एका रांगेत बसले पाहिजे, कुणी उंच नीच नाही. याचबरोबर गुरु रविदास महाराजांनी केवळ संदेश देऊन हे केलं नाही, पण तत्कालीन परिस्थितीमध्ये क्षत्रिय समाजामध्ये जन्माला आलेली संत मीरा तेवढीच विद्वान, परंतु गुरु रविदास महाराजांची शिष्य झाली. हे एक जिवंत उदाहरण, ज्वलंत उदाहरण गुरु रविदास महाराजांच्या चरित्रातलं आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळतं. आपल्या सगळ्यांना प्रथमतः मी संत रविदास महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी आत्ताच राजू सोंटके भाऊ यांनी सविस्तर असं आपल्या प्रस्ताविकातून संत रविदासांच्या कार्याचा उल्लेख केलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे की संत रविदासांनी खऱ्या अर्थानं या देशाच्या मध्ययुगीन कालखंडामध्ये एक वेगळी परिस्थिती आपल्या देशामध्ये होती. इथल्या सामाजिक धार्मिक व्यवस्थेनं या देशामध्ये पुन्हा एकदा एक विषमतावादी वातावरण तयार केलेलं होतं. आणि याच कालखंडामध्ये परकीय काही आक्रमणकारी टोळ्या या देशामध्ये येत जात होत्या. अशा कठीण परिस्थितीमध्ये या देशातला जो काही विषमतावाद आहे तो संपला पाहिजे, धार्मिक एकता टिकून राहिली पाहिजे आणि लोकांना सतत विवेक बुद्धी जागृत झाली पाहिजे, या विचारावर अधिष्ठान निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक संतांनी केला. संत रविदासांच्या पूर्वी महात्मा बसवेश्वर आणि त्यांच्या समकालीन महात्मा कबीर यांनी या देशामध्ये समता प्रस्थापित करण्याचं मोठं कार्य केलं. आणि त्याच परंपरेप्रमाणे या देशातला दलित समाज असेल किंवा इथल्या समाज व्यवस्थेनं ज्याला बहिष्कृत केलेला आहे, जो बाजूला फेकला गेलेला आहे, त्या समाजाला खऱ्या अर्थाने या धार्मिक व्यवस्थेमध्ये की जो परंपरेनं इथल्या धर्म व्यवस्थेतला एक मूळ गाभा आहे किंवा इथल्या धार्मिक व्यवस्थेचं ते प्रमुख अंग आहे, परंतु इथल्या विषमतावादी विचाराने त्याला बाजूला टाकलेलं होतं. त्याला पुन्हा त्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी अतिशय मार्मिक शब्दामध्ये तिथला समतावाद निर्माण केला, समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आणि विशेषतः त्यांनी स्वतःचं जे काही आत्मज्ञान आहे, आत्मज्ञानावर आधारित त्यांचं तत्वज्ञान आहे, जे की तथागत भगवान गौतम बुद्धांनी स्वतःचं म्हणजे स्वयंप्रेरित व्हा हा जो काही उपदेश दिलेला आहे त्याला जोडणारं किंवा त्या तत्वाला पुढे घेऊन जाणारं तत्वज्ञान संत रविदासांनी मांडलेला. आणि हा विचार देत असताना त्यांनी अतिशय म्हणजे आपलं स्वतःचा आत्मिक विकास झाला पाहिजे, स्वतःचा आत्मा इतका पवित्र झाला पाहिजे की तो इतरांबद्दल दूषित असू नये किंवा दुसऱ्यांना कमी लेखणारा त्याच्या मनामध्ये तो विचार येऊ नये, इतकी प्रगल्भ समतावादी विचाराचं तत्वज्ञान त्यांनी मांडलेला. त्यांनी ईश्वराची पूजा करत असताना इथल्या व्यवस्थेनं जातीयता असेल किंवा विषमतावाद असेल याच्यातून धार्मिक पूजा अर्चेपासून इथल्या समाजाला बहिष्कार केलेलं होतं. आणि त्यामुळं त्यांच्या तत्वज्ञानातल्या वचनामध्ये ते असं सांगतात की आपल्याला कुठल्या देवाधर्मात मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही. खऱ्या अर्थानं मन चंगा तो कटोती में गंगा हे तत्व त्यांनी मांडलेलं आहे. आपलं जर मन पवित्र असेल, शुद्ध असेल तर आपल्याला मंदिरामध्ये जाऊन ती भक्ती मिळणार नाही जी खऱ्या अर्थानं आपल्या जवळ आहे. आणि तो आत्मोन्नती घडवून आणणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. स्वतःला प्रेरित करा, स्वतःला जागृत करा आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं हा आपल्यातला स्वाभिमान जागृत झाला की आपल्याला जे पाहिजे ते इप्सित ध्येय साध्य करता येतं. आणि हे कशानं होत असं तर हे कशानं साध्य होईल तर पुढच्या त्यांच्या विचारावर आधारित असणारी या देशातल्या ज्या काही परिवर्तनवादी चळवळी झाल्या, मग आता राजू सोंटके यांनी उल्लेख केल्याप्रमाणे मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, हा जो काही परिवर्तनवादी विचार आहे हा विचार जो मांडलेला आहे तर तुम्ही स्वाभिमानी व्हायचं असेल, स्वतःला जागृत करायचं असेल तर ज्ञान मिळवणं याच्याशिवाय पर्याय नाही, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि जो काही ज्ञानी होतो
स्वतःची बुद्धी जागृत ठेवतो, त्याला खऱ्या अर्थाने इथल्या परिवर्तनाच्या प्रवाहामध्ये येता येतं, स्वतःचं परिवर्तन करता येतं, समाजाचं परिवर्तन करता येतं, राष्ट्राचं परिवर्तन करता येतं. आणि म्हणून हा महापुरुषांनी दिलेला जो मार्ग आहे तो आपण स्वीकारला पाहिजे. आता उल्लेख करताना त्यांनी खूप छान एक संदर्भ दिलेला आहे की या देशात सगळ्यात अलीकडला जर धर्म कोणता असेल आपल्या देशातला, ते देशीय धर्म ज्याला आपण म्हणतो, आपल्या देशात निर्माण झालेले धर्म, त्या धर्मामध्ये शीख धर्माचा उल्लेख आहे. आणि शीख धर्मातली जी काही 10 गुरूंची परंपरा आहे ती खंडित होत असताना शेवटची गुरु गोविंद सिंग यांनी असं सांगितलेलं आहे की आता ही गुरु परंपरा खंडित होणार आहे आणि इथून पुढचा दिशादर्शक कोण असेल तर गुरु ग्रंथ साहिब असेल. आणि मग गुरु ग्रंथ साहिबाचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानामध्ये जसं महाराष्ट्रातले एक महान संत नामदेवांची वचनं त्या गुरु ग्रंथ साहिब मध्ये आहेत, त्याही पेक्षा किंवा त्याही अगोदर गुरु ग्रंथ साहिब मध्ये संत नामदेवांचे 40 अभंग त्या आहेत. परत आणि संत रविदासांचं जे काही सुरुवातीचं तत्वज्ञान आहे, इथल्या समतावादी तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान मांडत असताना वेगवेगळ्या त्यांच्या 40 ओव्यांच्या माध्यमातून गुरुग्रंथ साहिब मध्ये ते अधोरेखित झालेलं आहे. आणि केवळच आपल्या बहिष्कृतच नव्हे तर इथल्या समाज व्यवस्थेला, इथल्या देशाच्या व्यवस्थेला दिशा देण्याचं काम संत रविदासांच्या तत्वज्ञानात होतं. त्याचा आपण स्वीकार करूया आणि त्यांच्या वचनाप्रमाणे आपण अनुकरण करूया. हीच खऱ्या अर्थानं त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांना अभिवादन ठरेल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, आमचा या ठिकाणी येथूची सत्कार केला, त्याबद्दल जयंती मंडळाचेही मी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. त्यांचे साहित्य वाचल्यानंतर माणूस हा अंधश्रद्धा, ज्या काही जुन्या चालीरीती आहेत त्या सगळ्या दूर सारून आपण एक चांगला माणूस कसं बनता येईल या साहित्यातून आपल्याला समजेल. आणि जे काही त्यांचं तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या 3 तत्वावर त्यांचं तत्वज्ञान आहे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जे काही संत शिरोमणी जे काही झाले ते फक्त मानवाचा कल्याण, मानवाचा विकास कसा होईल या गोष्टीवर जास्त त्यांनी भर दिलेला आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही चटके सहन केले ते पुढच्या पिढीला ते सहन करू नये त्यांनी, म्हणून त्यांनी त्यांचं साहित्य, त्यांचे पुस्तकं, त्यांचे ग्रंथ हे लिहून ठेवल्यावर फक्त आपल्याला वाचायचं काम आहे. आपण वाचण्यापासून दूर जात आहोत, आपण त्यांचा अभ्यास करण्यापासून दूर जात आहोत. आपण त्यामुळे आपल्याला त्यांचे विचार, त्यांचे आचार हे सर्व आपल्याला कळत नाहीत, आपल्याला माहीत होत नाहीत. आपण फक्त अनुकरण प्रिय माणूस असतो, दुसऱ्याने केलं म्हणून आपण करायचं. पण एक स्वाभिमानाने आपण लढण्यासाठी आपला ग्रुप, आपलं संघटन आणि त्यांचं साहित्य याचा अभ्यास आपण सतत करत राहावा. आज या जयंतीच्या निमित्तानं आपणास एवढा संदेश देऊ इच्छितो की सर्वांनी माणसाने माणसासारखं वागावं आणि माणसासारखं जीवन जगावं. याच जयंतीचा आपणापुढे संदेश ठेवतो. आणि या औचित्य साधून ग्रामपंचायतमध्ये, आमच्या पत्रकार भवनामध्ये आणि या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहोत. मागच्या काही दिवसापासून आपण सर्वांनी पाहिलं असेल, रायगडचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची सुद्धा जयंती आपण सर्वांनी एकत्र येऊन साजरी केली. कुठलेही राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय संत असलेले ज्यांनी आपल्याला सर्वांना एकतेचा संदेश दिला, एकात्मतेची भावना रुजवण्याचा संदेश दिला, समतेचा संदेश दिला, अशा राष्ट्रपुरुषांच्या आणि संतांच्या जयंती, पुण्यतिथी हे सोहळे आपण सर्वांनी एकत्र मिळून साजरे करायचे. हा जो आपल्या इथं आता नव्यानं चांगला पायंडा पडलेला आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि या चांगल्या उपक्रमाला शुभेच्छा देतो. आजच्या ह्या जयंतीच्या निमित्तानं चर्मकार बांधवाचे जे आमचे म्हणजे राजू सोनटके हे सर्व जे या जयंती मंडळाचे सदस्य असतील त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आणि इथून पुढल्या काळामध्ये ज्या ज्या जयंत्या पुण्यतिथ्या राष्ट्रपुरुषांच्या संतांच्या असतील आपण सर्वांनीच सर्व मतभेद किंवा पूर्वीचं सर्व काही विसरून इथून पुढे नवा काळ, नवं युग, नवं तंत्रज्ञान, नवी माहिती, नवं आता हे सगळं काही नवीनच होणार आहे इथून पुढल्या काळामध्ये. तर आता आपण सर्वांनी संत जे जे आपल्याला चांगल्या संतांनी सांगितलं, कारण सर्व धर्मग्रंथामध्ये एकच आहे की आपण सर्वजण
मानवतेच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या पद्धतीनं सर्वांचं जीवन सुखकर व्हावं, सर्वांना आनंदी आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण व्हावं आणि सर्वांची प्रगती सारखं चालत असताना हातात हात घालून आता आपण चालायला पाहिजे. पायात पाय घालायचे प्रकार इथून पुढे आपण कुणीही करता कामा नये. तर हातात हात घालून आपण सर्व जयंत्या, सर्व पुण्यतिथ्या मन मोठं करून, प्रत्येकाचं मन मोठं आहेच हे आपण सर्वजण प्रत्येक वेळेस पाहत असतो. तर आता इथून पुढल्या काळामध्ये आतापासून या सर्व संत विचाराची प्रेरणा तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळो अशी सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद.